नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पवित्र पोर्टलच्या तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांचं खताळ सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता टी-ई-टीवरचा आपला जो व्हिडिओ होता, बरेचसे त्या ठिकाणी कमेंट्स विद्यार्थ्यांच्या किंवा उमेदवारांच्या आल्या होत्या. खूप छान वाटलं, की आपण जो प्रश्न उपस्थित केला आणि जो काही मुद्दा मांडला, त्याला एक सकारात्मक प्रतिसाद व्हिडिओच्या मार्फत, कमेंटच्या मार्फत मला नक्कीच जाणवू लागला. मी या ठिकाणी प्रत्येक विषयाचे जे मेन आहेत, हे नक्कीच आपल्या YouTube चॅनलच्या मार्फत सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत असेल किंवा उमेदवारांपर्यंत, म्हणजे आपल्या चॅनलचा मोटोच हा आहे, की आपण सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कस करतो. म्हणजे लाडकी बहीण असू द्या किंवा त्या ठिकाणी एखादा चांगला डिसिजन असू द्या किंवा एखादा जी-आर असू द्या, नाहीतर एखादी एक्झाम रिगार्डिंग ॲडव्हर्टाइज असू द्या किंवा सायन्स मॅथ असू द्या. बरोबर. आता हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पवित्र पोर्टलमध्ये सध्या काय घडामोडी चालू आहेत आणि याचं एक थोडंसं विश्लेषण या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर असंख्य असे व्हिडिओज तुम्हाला भेटून जातील, की रोज याच्याबद्दल अपडेट. काय गरज आहे का? पवित्र पोर्टल हा विषय शासनाने राबवलेला सगळ्यात सुंदर कन्सेप्ट जो आहे, 2017 पासून पोर्टल चालू आहे. कोणत्याही भ्रष्टाचारामध्ये हे अडकलेलं नाहीये. सुंदर पोर्टल आहे. खूप छान पद्धतीने 2017 असेल, 2022 असेल आणि आता 2025 असेल. प्रत्येक वर्षी शिक्षकांची पदं हे पारदर्शक पद्धतीने भरली जात आहेत. फक्त एक विषय आहे, की टाइम कन्झ्युमिंग आहे. तर टाइम कन्झ्युमिंग मध्ये काय रोज अपडेट असतात का याच्यामध्ये? तर नक्कीच नाही. बरोबर. पोर्टल इतकं छान बनवले आहे, की एखादं नोटिफिकेशन असेल तर त्या ठिकाणी ते प्रॉपर कळवलं जातं. विद्यार्थ्यांनी पुढच्या नोटिफिकेशनसाठी वाट पाहणं गरजेचं आहे. आताचं जर अपडेट जर पाहिली तुम्ही, की 20 तारखेपर्यंत त्या ठिकाणी संस्थेंना टॅब ओपन आहे, की तुम्ही तुमचे पद या ठिकाणी नोंदवू शकता. बरोबर आहे. बस एवढीच अपडेट आहे. आता 20 तारखेपर्यंत आपण बाकीच्या गोष्टी शासन स्तरावर, कार्यालय स्तरावरती झेडपी असेल या ठिकाणी राबवल्या जात आहेत. मध्ये एक न्यूज होती, याच्याबद्दल जास्त खुलासा झाला नाही, पण बघूया आता हे होतंय का नाही. म्हणजे उच्च माध्यमिकची पदं जी आहेत हे पुढच्या टप्प्यात येणार आहे. असं चाललं आहे. आता ऍक्च्युअली हे राबवलं जातंय का काय सांगता येत नाही. म्हणजे 11वी-12वीची जी पदं आहेत, म्हणजे केमिस्ट्री, फिजिक्स, बायो असेल ना, तर मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास जे काही सब्जेक्ट डिव्हायडेशन आहे 11वी-12वी साठी जे आहे, हे 11वी-12वीचे जे सब्जेक्टचं सिलेक्शन आहे, उच्च माध्यमिकचं जे सिलेक्शन आहे, हे नक्की पुढच्या टप्प्यावर व्हायचंय का या टप्प्यावर व्हायचंय याच्याबद्दल शंका आहे. हे 10 दिवस जर उच्च माध्यमिकसाठी दिले असतील तर पोर्टलवरती 1ली ते 12वी हे सगळे पद तुम्हाला दिसून जातील. बरोबर. आणि तसं नसेल तर 1ली ते 10वी पर्यंतचे पद आपल्या पोर्टलवरती दिसून जातील. मग 11वी-12वीच्या पदांसाठी विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच रोष तयार होऊ शकतो, की मग 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? ज्यांचं प्युअर समजा टी-ई-टी नाहीये, त्यांचं बी-एड आहे. बरं, बी-एड असल्यामुळे 10वी पर्यंत 9वी-10वीला ऍप्लिकेशन करू शकता, पण चांगला स्कोर आहे. चांगला स्कोर आहे म्हणजे 11वी-12वीला सिलेक्शन होऊ शकतं. मग 9वी-10वी आणि 11वी-12वीच्या याच्या स्केलमध्ये फरक आहे. मग 9वी-10वी सिलेक्शन घ्यायचं का पुढच्या टप्प्यासाठी वाट पाहायची ही विद्यार्थ्यांपुढे नक्कीच समजण्याची अवस्था असू शकते. पण बघूया आपण आता ज्यावेळेस ऍडव्हर्टाईज येतील त्यावेळेस नक्कीच हे चित्र क्लिअर होईल. आणि फर्स्ट टाइम आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत हे कळवत आहोत, की 11वी-12वीच्या पदांसाठी कुठेतरी प्लस मायनस त्या ठिकाणी चालू आहे, की येतील का नाही. आपण आशादायी आहोत, की नक्कीच या ठिकाणी पोर्टलला ही पदं आली पाहिजे. विद्यार्थ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. चांगला स्कोर आहे. 11वी-12वीला सिलेक्शन होत आहे. त्याच्यामुळे हे पदं येणं गरजेचे आहे. बरं, राहिला मुद्दा, की पदं किती येणार आहेत. आता पूर्वी जर आपण पाहिलं, की बरेच जण म्हणत होते, की 7-8 हजार पदं येऊ शकतात. नंतर असे आपण पाहिलं, की 13,000 पदं येऊ शकतात. आता असं चाललंय, की 20,000 प्लस येऊ शकतात. कोणते पण पदं येणं गरजेचं आहे. मॅक्झिमम पदं येणं गरजेचं आहे. संस्थांसाठी एक्सटेन्शन भेटत असेल तर अजून 10 दिवस घ्या. पण नंतरचे जे काही टप्पे आहेत हे क्विक राब. शासन स्तरावर खूप या वर्षीची भरती जी आहे ही नक्कीच खूप पारदर्शक आहे. पहिल्या भरतीमध्ये एक विद्यार्थी 4 वेळेस यादीत येत होता. मेरिट कुठेही खाली येत नव्हतं. तोच विद्यार्थी सतत फिरत होता. त्याच विद्यार्थ्याचं 1ली ते 5वीला सिलेक्शन, त्याच विद्यार्थ्याचं 6 ते 8ला सिलेक्शन, त्याच विद्यार्थ्याचं 9 ते 10ला सिलेक्शन, त्याच विद्यार्थ्याचं 11 ते 12 सिलेक्शन. म्हणजे ही जी त्रुटी आहे हे शासनाने या भरतीमध्ये
नाही आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे, की एकदा सिलेक्शन झालं, कोणत्याही पदासाठी जर सिलेक्शन झालं, तर तो कॅन्डिडेटने ते पद जर नाही घेतलं, तर तो भरतीच्या प्रक्रियेतून बाद आहे. त्याला परत नव्याने टेट देऊनच भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल. मग तुम्ही ते कोणतंही पद घ्या. 1ली ते 5वी घ्या, 6वी ते 8वी घ्या किंवा 9वी 10वी घ्या किंवा 11वी 12वी घ्या. एकदा सिलेक्शन झालं रे झालं, झालं फायनल. आणि याच्यासाठी मला एक फक्त आजच्या व्हिडिओमधून एक सांगायचंय फक्त. तुम्ही विद्यार्थी आहात, काही एम-पी-एस-सीची तयारी करतात, काही टीचर म्हणून जॉइन आहेत, काही वर्किंग वुमन आहेत. खूप सारे व्हिडिओज याच्यामधून पाहतात. रोज काही ना काही अपडेट येते. ऑथेंटिक अपडेट कुठेही नसतात. आत्ताची ऑथेंटिक फक्त एवढी आहे, की 20 तारखेपर्यंत मुदतवाढ आहे. एक लक्षात ठेवा, पोर्टलची प्रक्रिया ही वर्षभर चालते. 3-4 महिन्यात समजा सप्टेंबरपर्यंत आपण आशादायी आहोत, की दिवाळीपर्यंत पहिला टप्पा होऊन जाईल यदा कदाचित. पहिला टप्पा दिवाळीपर्यंत जर झाला, तर सेकंड टप्पा आपण असं म्हणूया, की एक 7-8 महिन्यांनी दुसरा टप्पा होऊन जाईल. नक्कीच मेरिट 100च्या खाली सुद्धा येऊ शकतं. बऱ्याच जणांची कामं होऊ शकतात. पण हे वेळ खाऊ आहे. तुम्ही याच्यासाठी आणि मला त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नाहीये. सगळ्या पी-डी-एफ्स, सगळं कसे फॉर्म भरायचे, कसं हे सगळं पारदर्शक असतं. तुम्हाला दिसतात, संस्था दिसतात, संस्थांच्या जागा दिसतात, संस्थांच्या जागा पहा. कोणत्या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन करायचंय. हे जास्त काही कन्फ्युजन, गुंतागुंतीचं काही नाही, हे लक्षात ठेवा. पोर्टल आजच्या असं मी पाहतो व्हिडिओच्या मार्फत, की लय गुंतागुंतीचं आहे. हे असं करायचे, ते तसं करायचं. अजिबात काही नाही. सगळ्या नोटिफिकेशन येतात, सगळे पारदर्शकता आहे. विद्यार्थ्यांनी ते नोटिफिकेशन वाचायचं, लॉग इन करायचं, जाहिराती डाउनलोड करायच्या, जाहिराती डाउनलोड करून त्या ठिकाणी जागा पाहायच्या, सोयीस्कर कोणता आहे अंतरानुसार विचार करायचा, ते प्रेफरन्स त्या ठिकाणी फिलअप करायचे, असाइन करायचे, प्रेफरन्स सिलेक्ट करायचे आणि सबमिट करायचे आहेत. एवढे त्याच्यासाठी असं काय वेगळं असं काय तुम्ही पैसे, मी तर सरळ सांगेल, की याच्यासाठी काय पैसे भरायची काही गरज नाहीये. आम्ही सांगू, तुम्ही असं करा, तसं करा, काही नाही. तुम्ही मॅच्युअर आहात, तुम्ही टीचर आहात ना. तुम्हाला काय गरज आहे? सगळं दिलेलं आहे. पोर्टल मी मुद्दाम त्याचा लोगोच ठेवलाय, समोरच ठेवले. अरे दिलंय, याच्यावरती सगळं दिलं जातं. बघा इथं सरळ आहे. कोणत्या भरतीसाठी कोणतं त्या ठिकाणी त्यांचे टॅब आहेत. नोटिफिकेशनची पी-डी-एफ येते. सगळं पूर्वीचं खूप छान आहे, सुटसुटीत आहे. टेन्शन न घेता आपल्या अदर कामावरती फोकस करा. एम-पी-एस-सीची तयारी करतात तर सरळ सेवेचे पुस्तकं वाचा. हे हे याचं काय आलं तर आपल्या खताळ सरांच्या YouTube चॅनलच्या मार्फत सगळं कळवलं जाईल. त्याचं टेन्शन घेऊ नका. आजचं अपडेट एवढंच आहे, की 20 तारखेपर्यंत मुदतवाढ. बाकीच्या गोष्टी 20 तारखेनंतरनी. बरोबर? तर ठीक आहे. तर विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी तुम्ही कॅन्डिडेट म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला. व्हिडिओचे 2-3च मुद्दे होते. पहिली गोष्ट, की याला कदाचित 11वी-12वीची पदं येतात का नाही? हे प्रश्नचिन्ह आहे. आले तर खूपच छान आहे. नाही आले तर सेकंड टप्प्यामध्ये येतील. बरोबर? आणि एक मुद्दा काय, की 20 तारखेपर्यंत संस्थेंना आता मुदत आहे जागा अपलोड करण्यासाठी. त्याच्यानंतरनी समजा प्रेफरन्स येऊ शकतात विद्यार्थ्यांना लॉग इन देऊन. मुलं जे काही 50 आणि 100 ज्याच्याबद्दल मी पूर्वी एक व्हिडिओ बनवलाय. बघा व्हिडिओ बनवलेला कालावधी खूप आहे. म्हणजे पवित्र पोर्टलच्या अपडेटसाठी आपला व्हिडिओ खूप जुना आहे. तुम्ही चॅनलवरती पाहू शकता. बरोबर? मग त्याच्यासाठी माझं म्हणणं आहे, तुम्ही जे पोर्टलची प्रोसेस ही लेंदी प्रोसेस आहे. टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. त्याला ॲक्सेप्ट करून चाला. तुमच्या अदर वर्कवरती फोकस करा. हे चालूच राहणार आहे. प्रत्येक वर्षी शासन टेट घेणार, टी-ई-टी घेणार, पदं भरणार. त्याच्यासाठी तुमचे चालू जे कामं आहेत, डिप्रेशनमध्ये मुलं जातात याच्यामुळे, की हे पद येणार नाही, ते पद येणार नाही आणि बाकीच्या गोष्टी चुकत जातात. त्याच्यामुळे फक्त पोर्टलच्या रिगार्डिंग का तर मी याचा भाग आहे. मला याच्यामध्ये बऱ्यापैकी माहिती आहे. पण रोज याच्यासाठी व्हिडिओ बनवणं सोयीस्कर वाटत नाही. म्हणून हा व्हिडिओ बनवला होता. ओके. त्याच्यामुळे चॅनलवरती पहिल्यांदा असाल तुम्ही, तर ऑथेंटिक पुढची माहितीसाठी तुम्हाला ऑथेंटिक माहिती हवी आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि मॅक्झिमम लोकांना अशांना शेअर करा, की इट इज नॉट अ टाइमपास. त्यांना फक्त टाइमपास न करता ऑथेंटिक माहिती पाहिजे. त्यांना शेअर करा. असेच कॅन्डिडेट आपल्याला चॅनलवरती हवे आहेत. याला कदाचित पुढचा व्हिडिओ तुम्हाला टेटवरचा 10-15 दिवसांनी दिसेल. पण ती ऑथेंटिक माहिती असेल, प्रॉपर माहिती असेल. ओके. तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. माझं नाव खताळ सर आहे आणि आपण या सेक्टरमध्ये
एज्युकेशन सेक्टरमध्ये मी 10 वर्षापासून काम करतोय. खूप छान सेक्टर आहे. ओके. आणि याच्याबद्दल मॅक्सिमम लोकांना कळवा आणि या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.